लाव ना पटकन फोन. लागतच नाहीये हो. लागत नाहीये म्हणजे प्रयत्न कर पर. हो. रेवा, कसला संकेत आहे हा? आज मला वाटलं होतं की आता घरात शांतता येईल, पण नाही. कुठे गेला व्यंकी? आता कुठली विपदा नको, त्याची काळजी घे बाबा. लागतोय का ग? नाही आई. लक्ष्मी अहो, काय का फोन लागला सापडला का? नाही ना, फोन नाही लागत आहे. तुम्हाला नाही सापडला? अगं पार त्याच्या देवळापर्यंत दुकानापर्यंत जाणार म्हटलं, दुकानावर असेल तिकडेही नाहीये. काही कळत नाही हो, फोन लागत नाहीये. उद्या जरा परत. अहो, हा? तो बघा व्यंकी. भाऊजी अरे केव्हाची वाट बघतोय आम्ही. तू असं का? आणि काय झालं? बहुजन तू इकडे. पडला का? हो. अरे काय लागलं काय का? लागलं तुला? ए बाई, माडी आण, हळद काय आण, हळद आण. लागलं? काय दुखतंय का तुला? काय झालं? अरे पण झालं काय? बरं आम्ही नाही बोलत, तू बोल. काय झालं? काय भावना? काय झालं? अरे हो, माहिती आहे. हो रे व्यंकी, मान्य आहे मला. भावना आपल्या आयुष्यात आहे, ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. मान्यच आहे रे. तिच्यासारखी लेक होणं नाही, बहीण होणं नाही. तुझ्यासाठी किती निगुतीने केस लढली ती. पण आता तिचा विषय का? तू आधी मुळात माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे लागलं कसं तुला? कुणाशी वाद घातलास तू? भांडण झालं? पडलं? चालतं ना पडलं. तू खोटं बोलतो. अरे एवढं कसं लाग? तू आधी बस. तू औषध घे ग. अरे औषध तर लावू दे तिला. असं गेला काय हा? काय चाललंय अहो याचा? मला तर काही कळतच नाहीये. जगण्याची आशा, या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, उरे बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कण कण, टिंग 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 असं. चंद्र हे हातीचे काकण. हे जे तुमचं हप्ते आहे ना मॅडम, मला आयुष्यभर बघायचंय आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे मॅडम. तू नवी कहाणी माळून श्वासात ये, लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या रे. येईन आता मी मोराशी आशा, ही जाण्याची वेळ नको.
ओढ तुझी माझ्या लागे जिवारे, जीवाशी खेळ नको, जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काढल्या, तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने करे. झालं आई? हो. व्यंकी उठला का? नाही अजून. रात्री जेवणाचं ताट घेऊन गेले होते मी, पण झोप लागली होती त्यांना. उठले नाहीयेत अजून. खूप लागलंय त्याला. त्याने जे काही कारण सांगितलं मला तरी काही पटलं नाही ग. कळलं नाही मला नक्की काय झालंय. आणि तू पाहिलंस ना, भावनाबद्दल अचानक असा असंबंध बोलायला लागला तो. नाही म्हणजे भावना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातही ही आपल्या भाग्याची गोष्ट आहेच का. अशी बहीण सगळ्यांना लाभो. किती मेहनत घेतली तिने सिद्धूने. त्या दोघांमुळे तर आपला व्यंकी घरी परत आला. रे वीणा, व्यंकी काल भावनाच्या घरी तर गेला नसेल ना तिला भेटायला. आणि मग तिकडे सिद्धू जेलमध्ये गेलाय तर सासरकडचे नीट वागत असतील ना तिच्या बरोबर. आई नका एवढा विचार करू. अगं नाही, खूप सोशिक आहे माझी भावना. पटकन काही कोणाला सांगणार नाही. हं? ठीक असेल ना ती? आई नका काळजी करू, सगळं ठीक असेल तिकडे. देव करो आणि तू म्हणतेस तसंच असो. मी बघते व्यंकी उठला का.